धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे तर फडणवीसांनी अजितदादांचाही राजीनामा घेतला पाहिजे. बीड सरपंच हत्या प्रकरणी राऊतांचं वक्तव्य. बीड हत्या प्रकरणी वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार तर धनंजय मुंडेंनी प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्रिमंडळातून बाहेर राहावं. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी. बीड प्रकरणी एसआयटी लावा, सर्वात पहिली मागणी मी केली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणी 11 दिवसांनंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंचा 2 किंवा 3 जानेवारीला बीड आणि परभणी दौरा, दोन्ही पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट. बीडच्या मस्साजोगमधील 3 गुन्हे सीआयडीकडे वर्ग, हत्या प्रकरणी खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण प्रकरण सीआयडीकडे सोपवलं. बीडचे अप्पर अधीक्षक सचिन पांडकर यांची माहिती. बीडमध्ये शनिवारी निघणाऱ्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन. बीड जिल्ह्यात शनिवारी होणाऱ्या मुखमोर्चाची तयारी सुरू. न्याय पाहिजे अशा आशयाचे संतोष देशमुखांचे फोटो असलेले बॅनर शहरात झळकले. बीड परभणीच्या घटना गंभीर, कुणीही तिथे पर्यटन करू नये मुख्यमंत्र्यांचं आवाहन. तर बीड जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी चालू न देण्याचाही इशारा. गृहमंत्री फडणवीसांनी बीडला पर्यटन म्हणून जावं म्हणजे मित्र धनंजय मुंडे यांची दहशत दिसेल आणि तुमचे डोळे उघडतील. बीड हत्या प्रकरणावरून अंजली दमानी यांचा निशाणा. कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण, मुख्य आरोपी विशाल गवळी आणि तिच्या पत्नीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. शेगावात आरोपी विशाल गवळीला अटक करतानाचा सीसीटीव्ही समोर. शेगाव पोलिसांनी सलूनमधून विशाल गवळीला अटक केली. कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर 1 वर्षात 2 गुन्हे. यापूर्वीही अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात झाली होती अटक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवर चर्चा. विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवा, फडणवीसांचे आदेश. कल्याणच्या पीडित कुटुंबाची खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतली भेट. सरकारकडून योग्य कडक कारवाई होणार असून आरोपीला नक्की फाशी होणार असंही वक्तव्य. कल्याणच्या घटनेवर फडणवीस शिंदे श्रीकांत शिंदे गप्प का? कल्याणच्या घटनेवरून संजय राऊतांचा सवाल. बिहारसारख्या घटना कल्याण, डोंबिवली, बदलापुरात होतात, राऊतांची टीका. फडणवीसच अर्बन नक्षलवाद्यांचे कमांडर. बीडमधील अर्बन नक्षलवादी भाजपचे कार्यकर्ते, राऊतांचा आरोप. तर बीडमधील परळी अर्बन नक्षलवाद्यांचं उदाहरण, राऊतांचा गंभीर आरोप. नागपुरातील भाजप आमदारांच्या सत्कार कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवारांची दांडी. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री बावनकुळेंसह सर्व भाजप आमदार उपस्थित होते. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हाच सेक्युलर शब्दाचा अर्थ. आपला देश सेक्युलर आहे त्याचं श्रेय येथील हिंदू समाजाला. नागपुरात बोलताना मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. आमच्या पक्षात परिवारवाद नाही. फडणवीसांच्या वडिलांची इच्छा नसताना त्यांना नगरसेवक करणं पक्षाचा निर्णय होता. गडकरींनी फडणवीसांच्या राजकीय एंट्रीचा किस्सा सांगितला. काँग्रेस पक्षाचं आजपासून बेळगावात 2 दिवसीय महाअधिवेशन. गांधी पुतळा परिसरातून अधिवेशनाला सुरुवात होणार. अधिवेशनासाठी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित. वनमंत्री गणेश नाईक यांनी पदभार स्वीकारला. लोकांची कामं करण्याची संधी मला मिळाली, गणेश नाईकांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाच्या उदय बनेंनी उद्योग मंत्री उदय सामंतांची भेट घेतली. पाली येथे उदय बने आणि उदय सामंतांची भेट. बनेंनी सामंतांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चा. उदय सामंत यांना जगभराची माहिती असते. सामंत हुशार आहे, त्यांच्याबाबत कोणी बोलूच शकत नाही. कोकणातील रिफायनरीच्या मुद्द्यावर बोलताना केसरकरांचा टोला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंकडून उदयनराजेंची भेट. मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर जयकुमार गोरेंचं साताऱ्यात जंगी स्वागत. कल्याण न्यायालयाच्या आवारात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी 11 पोलीस निलंबित. दोन्ही प्रकरणी कल्याणच्या डीसीपींची कडक कारवाई. कल्याणमध्ये डीसीपी ऍक्शन मोडवर. रात्रीच्या वेळेला रस्त्यावर नशा करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नशेखोरांना रांगेत उभं करून फटके देत धिंड काढली. ठाकरे गटाच्या आज विधानसभानिहाय बैठकांचं सत्र. उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार. आगामी पालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार गटाची 8 आणि 9 जानेवारीला राज्यव्यापी बैठक होणार. बैठकीला सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी हजर राहणार. शरद पवार गटाची प्रदेश कार्यकारिणी बरखास्त करा. शरद पवार गटाचे प्रवक्ते विलास लवाडेंची शरद पवारांकडे मागणी. प्रवक्त्यांना पक्षात महत्त्व दिलं जात नाही. लवांडेंचा पक्षाला घरचा आहेर.
काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांची गोवा राज्य प्रभारीपदी निवड. दीव दमण दादरा नगर हवेली आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची प्रभारी म्हणून जबाबदारी. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उद्या नाशिक दौऱ्यावर. कांदा उत्पादक शेतकरी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना घेरण्याची शक्यता. देशभरात उद्यापासून स्वामित्व योजनेला सुरुवात. पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ होणार. 30,000 गावातील नागरिकांना ई प्रॉपर्टी कार्ड मिळणार. डिजिटल पद्धतीनं कार्डचं वितरण होणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास पालिका प्रशासनानं नकार दर्शवल्यानं बेस्ट कामगारांचा 26 डिसेंबरला आंदोलन. या आंदोलनात ठाकरे गटाचे सर्व आमदार खासदारांना सहभागी होण्याचे आदेश. नाशिक पालिका आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक. गिरीश महाजन नाराज असल्यानं नियुक्ती थांबवल्याची चर्चा. मनीषा खत्रींना नियुक्ती मिळावी यासाठी महाजनांचे प्रयत्न. बीडच्या परळीतील अमोल डुबे अपहरण आणि प्रकरण. आम्हाला मुंडे कुटुंबियांनी मदत केली. राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरेश धस यांनी चुकीचे आरोप करू नये. अमोल डुबेंची प्रतिक्रिया. मेघना बोर्डीकर यांचा जिंतूर शहरात नागरी सत्कार. मिरवणुकीत मोठ्या संख्येनं जिंतूरकर सहभागी. पुण्यातल्या मुळशीमध्ये नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकरांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक. शंकर मांडेकरांचा कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारणीचं काम सुरू. पाया खोदण्याच्या कामाला सुरुवात. रामसुतार आर्ट क्रिएशन कंपनीला पुतळा उभारण्याचं काम. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजू शेट्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार. कर्जमाफी, कापूस, सोयाबीनच्या भाववाढी संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार.